सॉरी, मी पाणी सुद्धा विचारलं नाही ना. नाही ठीक आहे, तू आता या सगळ्या गोष्टी विसरणार, कारण तुझे बाबा येणार आहेत, त्यामुळे तुझी तहानभूक हरपली असणार. विक्रम, तुला काय वाटतं, बाबा परत येतील? नक्की येतील. त्या गोष्टीवर तुझा विश्वास आहे, त्याच गोष्टीवर आमचाही विश्वास आहे. आता यापुढे रोज आम्ही सकाळी उठून जेव्हा देवासमोर हात जोडू ना, तेव्हा तुझे बाबा लवकर परत यावे ही कायम त्याच्यापाशी प्रार्थना कर. तुझे बाबा आल्यानंतर मला दोन गोष्टींची खूप भीती वाटते. कोणत्या? एक म्हणजे तुझं आमच्याकडे दुर्लक्ष होईल. ते कधीच शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे जावई म्हणून आम्हाला सतत एका गोष्टीला सामोरं जायला लागेल. कोणत्या? कोर्ट मार्शल. विक्रम, हेडलाईन वर लाव. या राईट राईट, व्हेरी गुड ऋषी. ऋषी थोडेसे ते सिल्वर वाले पण लाव ना. अरे श्रावणी मॅडम, हाय श्रावणी, तू इथे आता? मी इथे. काही खास काम होतं? यो, मी तुला जाब विचारायला आलीये. आजपर्यंत मी तुला खूप समंजस समजत होते, माझा चांगला मित्र समजत होते, एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून तुला खूप रिस्पेक्ट दिला मी. पण तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असा मी अजिबात विचार केला नाही. श्रावणी, जस्ट रिलॅक्स. रिलॅक्स? हे बघ यो, मी अजिबात नाकारत नाही की या एजन्सीमध्ये मला फक्त तुझ्यामुळे एंट्री मिळाली आहे. मी हेही मान्य करते की तुझ्यामुळे मला चांगल्यातल्या चांगल्या असाइनमेंट्स मिळाल्यात. पण याचा अर्थ असा नाहीये की मी तुला गॉडफादर मानावं. आणि या एजन्सीमध्ये काम करण्यापूर्वी मी बाहेर सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. जस्ट रिलॅक्स श्राव्या, आपण व्हॅनिटीत जाऊन या गोष्टी बोलू शकतो. म्हणजे मलाही कळेल ना की नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे. हॅलो, माझा प्रॉब्लेम काय? आणि यो, तुला चांगलं माहिती आहे मला काय म्हणायचंय ते. आणि खरं तर प्रॉब्लेम मला नाहीये, प्रॉब्लेम तुला आहे, माझ्याबद्दल आणि केटीबद्दल. केटी मला इतका रिस्पेक्ट देतो हे पाहून तू जळतोस. मी विसरलेली नाहीये, तू मला प्रपोज केलं होतंस, मी तुला नाकारलं, आणि मी तुला नाकारलं त्याचा तू बदला घेतोयस, हो ना? शट अप श्रावणी, फालतू काहीतरी बडबड करू नको. आणि हे बघ, मी ऐकतोय, ह्याचा अर्थ हा नाही की तू वाटेल ते बोलशील. हो ना? मग सांग ना, का माझ्या घरी फोन केलास आणि माझ्या मॉमला माझ्या आणि केटी बद्दल खोटं काहीतरी सांगितलं? का माझ्या मॉमला माझ्या आणि केटीच्या विरोधात भडकवतोय? बोल, का शांत आहेस आता तू? हे बघ श्रावणी, केटी, देयर इज सम मिसअंडरस्टँडिंग. ही जे काही बोलते हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलं नाही. तू सांग ना, मी असं का करेन केटी? वाय विल आय डू समथिंग लाईक दिस? केटी, खोटं बोलते, मी खरं बोलतोय. यू नो मी व्हेरी वेल. श्रावणी, तुझ्या मॉमचा नक्की काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काहीच बोललो नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की तू माझा प्रपोजल नाकारला म्हणून मी असं वागतोय, तर सॉरी श्रावणी, तुझ्याहून कितीतरी सुंदर मुली माझ्या आयुष्यात येत असतात. तू पहिली मुलगी नाहीयेस. केटी हा खोटं बोलतोय, तुला माहित नाही आणि काय केलंय.
यांनी माझ्या घरी फोन करून तुझ्या आणि माझ्याबद्दल ब्रेक. 15 मिनिट्स ब्रेक. ए काय तू उठ इथून, मला अंतरून घालू दे. उठ काय येत ना. उठ. काय त्रास आहे, बसून पण देत नाहीस. हॅलो. हॅलो, नताशा बोलते. तू आता यावेळेस का फोन केलास आम्हाला? कामच तसं महत्वाचं होतं म्हणून फोन करावा लागला. कुठे आहेस तू? हे आम्हाला विचारणारी तू कोण आहेस? काही डॉक्युमेंट्सवर अर्जंट तुझ्या सह्या हव्या आहेत. तू कुठे आहेस हे कळलं म्हणजे मी माझ्या माणसांना तिथे पाठवून देईन. हे बघे नताशा, तुला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या डॉक्युमेंटवरती सह्या करायला आम्ही तुझ्या बापाचे नोकर नाही आहे. पण मी नोकर आहे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची, आणि नोकरी या नात्याने मी हे सगळं करते. ते डॉक्युमेंट्स लवकरात लवकर बँकेत सबमिट करायचे. MD म्हणून तुझ्या सह्या हव्या आहेत त्याच्यावर. ही झोपायची वेळ आमची. फोन ठेव. चल. विक्रम, तुला नाही वाटत तू चुकीचं वागतोयस? एक तर तू राजीनामा देत नाहीयेस आणि MD या पदाची जबाबदारीही स्वीकारत नाहीयेस. नताशा, आम्ही MD म्हणून राजीनामा दिल्यावर तुला आमच्या जागी बसायचं आहे. तुला काय वाटतं आम्हाला हे कळत नाही? पुन्हा आमच्याशी असले घाणेरडे खेळ खेळायचे नाही. चल फोन ठेव. विक्रम, हे बघ. सकाळी एवढी गरज असेल ना तर तुझ्या माणसाला सकाळी आमच्याकडे पाठवायचं. विक्रम, ही फक्त सुरुवात आहे. लवकरच राजेश शिर्के ग्रुपमधून तुला बाजूला करून तुझ्या जागेवर MD म्हणून मी बसले नाही तर माझं नाव नताशा नाही. हे स्वतःच्या लायकीपेक्षा ना जास्त बोलते नताशा दरवेळेस. काय झालं तिचा आवाज ऐकला ना तरी डोक्यात जाते आमच्या. विक्रम प्लीज, एवढा चिडू नकोस ना. शांत हो. तू चिडलास की की मला खूप भीती वाटते. तू नेहमी शांतच राहा ना. शांत असलास की बरं वाटतं. हे बघ देवयानी, तुला ना समजत नाहीये. आपण कितीही शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी समोरचा माणूस आपल्याला मूर्ख समजतो. त्यामुळे त्याला कळेल अशा भाषेतच उत्तर द्यायचं. असं काही नसतं विक्रम. कुठल्याही गोष्टीचा शांतपणे विचार करून निर्णय घेण्यातच शहाणपण आहे. आणि भैयासाहेब राजीनामा मागत असतील ते देऊन टाकणं. निदान तुमच्यातला वाद तरी मिटेल. हा वाद इतका सहजासहजी मिटणार नाही आहे. तुझा अपमान करून भैयासाहेबांनी याची सुरुवात केली आणि त्या अपमानाचा बदला घेऊन आम्ही याचा शेवट करू. चल झोप आता, उशीर झाला. $15 minutes break. मी जर मनात घेतलं असतं ना तर सगळ्यांसमोर मी तमाशा उभा करू शकलो. पण श्रावणीमुळे ते केले नाही. आज श्रावणीमुळे तू वाचलास. पण तू जे चूक केलीस ती फार मोठी चूक आहे आणि ती चूक मी कधी माफ करणार नाही. किती पण मी असं काहीच केलेलं नाही. तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीये? या मुलीकरता तू माझ्यावर अविश्वास दाखवतोय. केटी, पण किती वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. कम ऑन केटी, यू नो मी फॉर इयर्स. मी असं का करीन केटी? इतक्या वर्षांची आपली ओळख आहे ना, माझा स्वभाव तुला माहीत असायला पाहिजे. जर कुठल्याही माणसाने माझ्यासमोर चूक केली आणि ती चूक त्यांनी कबूल केली तर मी त्याला नेहमी माफ करतो. पण जर ती चूक त्यांनी कबूल नाही केली मी त्याला कधी माफ करत नाही. आणि खोटं बोलण्याची चूक तू आज करतोयस. केटी, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? माझ्या आणि श्रावणीबद्दल तुला काय माहित आहे? हेच तर मी म्हणतोय केटी, मला काहीच माहिती नाही. मी असं का बोलीन केटी? मग इतक्या भोळ्या मुलीच्या घरी फोन करून आमच्यामध्ये काय संबंध आहे असं खोटं बोलण्याची काय गरज होती?
आय एम सॉरी केटी. म्हणजे अशी घाणेरडी चूक तू केली ते तू कबूल करतोयस. मी माझ्यासमोर चूक कबूल करणाऱ्याला माफ करतो. ते खरं असलं तरी काही चूक अशी असतात ते कधी माफ करू शकत नाही. आणि अशी चूक तू केली आहेस. आता तुला माझी नाही, श्रावणीची माफी मागावी लागणार. यू हॅव 30 seconds. Your time starts now. आणि मी जर माफी मागितली नाही तर यो डोंट शाउट केटी. तू ज्या मुलीची मला माफी मागायला सांगतोयस त्या मुलीची तेवढी लायकी नाहीये. आणि केटी, तरी तुला वाटत असेल की मी हिची माफी मागावी तर त्यापेक्षा मी जॉब सोडेन. आय विल रिझाइन. मी तुला नोकरी सोडू देणार नाही, नोकरीवरून काढूनही टाकणार नाही. इतके वर्ष तू मला ओळखतोस ना, माझा स्वभाव तुला माहित आहे. जर मी मनात आणलं ना तर पूर्ण इंडस्ट्रीत तू कुठेही कधी काम करू शकणार नाही. आणि आपला कॉन्ट्रॅक्ट ते विसरलंस तू. तुला असं वाटत असेल की कॉन्ट्रॅक्ट मोडून तू नोकरी सोडून जाणार. तुझी चूक आहे. you'll have to pay a very heavy price. आणि स्वतःला विकूनही ते कॉम्पेन्सेशन तू भरून शकणार नाहीस. यापेक्षा श्रावणीची माफी माग. What do you say? माफी मागायची वेळ संपली. यो ब्रेक ओव्हर. आता सगळ्यांसमोर गुडघे टेकून श्रावणीची माफी माग. गो अहेड यो. आय एम सॉरी श्राव्या. व्हेरी गुड यो. आता माझ्याने श्रावणीबद्दल बोलण्याच्या आधी दोनदा विचार कर. कम ऑन श्रावणी. काय करतेस? काही नाही, श्रावणीची वाट बघते. कुठे गेली ती? गेली असेल कुठल्या कामासाठी. मी विचारलं ती कुठे गेली. तुम्ही मला विचारायला ती मला सांगून जात नाही कुठे जाते, कुणाबरोबर जाते, कशासाठी जाते. तू वैतागतेस का उगाचच? मी साधं सरळ विचारलं ती कुठे गेली. मला माहित नाही. श्राव, कुठे गेली होतीस तू? काही नाही, तर योची अक्कल ठिकाणावर आणायला गेले होते. चांगली भांडून आले त्याच्याशी. काय? तू योशी भांडून आलीस? नाही तर काय करणार. त्यांनी माझ्या बाबतीत जो काही प्रकार केलाय त्याबद्दल त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा होता. आणि आता तर त्याला जो धडा मिळालाय त्यामुळे तो पुन्हा माझ्या वाट्याला जाणारच नाही कधी. हे तू बरोबर नाही केलं श्रावणी. अगं, प्रत्येक वेळी तो यो तुझ्या भल्याचाच विचार करत असतो. त्याला तू दुखवायला नको होतस. मॉम,
राहू दे, या विषयात तू लक्ष नाही घातलंस ना तर बरं आहे. त्या योनी तुला जे काही सांगितलं फोन करून त्यावर तू विश्वास ठेवलास ना, त्यामुळे मी हर्ट झाले. हे बघ श्राव, योनी तुझ्या आईला जे काही सांगितलं ते चुकीचं आहे असं तुला वाटत असेल ना, तर तसं समजायला आम्हीही तयार आहोत. कारण आमचा योपेक्षाही तुझ्यावर जास्त विश्वास आहे. पण तो विश्वास तसाच कायम कसा राहील याची खबरदारी मात्र तुलाच घ्यायला लागेल. डोंट वरी. ती किती काही बोलली ना तरी माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नाही. अभिलाषा, अगं मी म्हंटल ना, विश्वास नाही. ती काहीतरी लपवते आपल्यापासून. नाहीतर योने कशाला फोन केला असता? अभिलाषा, पोटच्या मुलीपेक्षाही तुझा योवर जास्त विश्वास आहे. श्रावणी देशमुख, मी तुला या इंडस्ट्रीत एवढं मोठं केलंय, पण आज तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे. तुझ्यामुळे सगळ्या युनिटच्या समोर मला अपमानित व्हावं लागलंय. कदाचित तुला हा तुझा विजय वाटला असेल, पण नाही श्रावणी, ही तुझ्या वाईट दिवसांची सुरुवात आहे. लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही श्रावणी देशमुख. राज, राज, काय झालं रे? एवढ्या टेन्शनमध्ये काय आहेस? लवकरच सुटका होईल तुझी. मला आता कायमची सुटका हवी आहे. राज प्लीज, असं नको बोलूस. का बोलू नको? सांग ना, का नको बोलू? अजून किती दिवस मला या अंधाऱ्या कोठडीत आयुष्य घालावं लागणार आहे? तुम्ही जर मला सही सलामत यातनं बाहेर काढू शकणार नव्हतात तर मग मोठमोठी आश्वासनं देऊन मला का फसवलं तुम्ही? या सगळ्या कायद्याच्या गोष्टी असतात राज, आणि आश्वासन देण्यापूर्वी मला खरंच माहित नव्हतं की या सगळ्याला इतका वेळ लागतो. तुला न्याय मिळावा म्हणून एवढे दिवस थांबलो ना आपण. असाच आणखी काही दिवस. अजून काही दिवस म्हणता म्हणता अजून काही वर्षही म्हणाल तुम्ही. असं कसं म्हणू आम्ही? मी तर तुझी बाहेर येण्याची वाट पाहते. तू बाहेर आलास, तुझं आणि साक्षीचं लग्न लागलं, तुमचा संसार उभा करून दिला की माझं कर्तव्य संपलं. तुझ्या बाबतीत असं काही घडावं असं वाटतंय ना तुला? मला आता काहीच वाटत नाहीये. राज प्लीज प्लीज, असं नको ना बोलूस. साक्षी, आता मी ठरवलंय, मी तेच करणार जे मला योग्य वाटतंय. राज, माझी शपथ आहे तुला, चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस रे राज. कोण हवंय? मला नताशा मॅडमने पाठवलंय. विक्रम सरांच्या सह्या हव्यात. या ना आत या. बसा, मी चहा करते तुमच्यासाठी. 1 मिनिट. आता यावर सह्या करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही करून ठेवतो. उद्या कोणाला तरी फोन करा आणि पाठवून द्या. ठीक आहे? असा काय वागलास त्याच्याशी?
घरी आलेल्या माणसाला असं घराच्या बाहेर काढतात का विक्रम? किती वेळ लागणार होता तुला सह्या करायला? 2 मिनिटात झाल्या असत्या सह्या. कोणाचा माणूस होता तो? कोणाचा होता? राजेश शिर्क्यांचा माणूस होता ना? आणि राजेश शिर्क्यांच्या माणसाला या घरात जागा नाही. डबा दे आमचा, उशीर होतोय मला. संध्याकाळी किती वाजता येणार आहे? माहित नाही, सांगता येत नाही. उशीर होईल आम्हाला, आमच्यासाठी थांबू नकोस. जेवून घे आणि झोप.